तर आज आपण कोणता चॅप्टर चालू करणार आहोत? येते तुम्हाला भागाकार? काही पण एक दोन लोक तर असतील ज्यांना भागाकार नाही येत. येते का सगळ्यांना? डिव्हिजन टेबल कितीपर्यंत लर्न आहेत तुम्हाला? चला तर मग हा भागाकार करून दाखवा. मग तुम्ही कोण सांगेल? तर फरक काय बघा थोडासा. पहिले हा भागाकार करून आपण, ठीक आहे. तर जसा 12 ना याचा अर्थ याला आपल्याला असा लिहिलेला राहिला कदाचित 224 भागिले 12 याला आपण असं लिहायचं, ठीक आहे. आता कोणाला काय म्हणतात ते सगळं सांगतो, ठीक आहे. तर 12चा जसा टेबल म्हणायचा आहे तर पहिले पाहायचं की बा हे जे पहिली संख्या आहे ते 12च्या फाड्यात येत आहे का? नाही. पहिला अंक. तर मग 2 अंक पकडा. 24 संख्या 12च्या फाड्यात येत आहे. कोणत्या नंबरवर? दुसऱ्या नंबरवर. तर 12 दुने राहिले किती? आता कोण उतरल? एका वेळी एकच अंक उतरत असते भागाकारामध्ये, ठीक आहे. तर मग 12च्या फाडा पुन्हा 12च्या फाड्यात येतात का? आता शून्याचा भाग द्यावा लागल. पहिले बी शून्याचा भाग दिला असता पण समोरच्या शून्याची व्हॅल्यू राहते का काही? इथं शून्याचा भाग जात होता ना, पण शून्याची व्हॅल्यू नाही राहत पहिल्याची, म्हणून त्याला नाही देऊ. डायरेक्ट 2 अंक पकडतो. पण इथं डायरेक्ट 2 अंक पकडू शकत. 3ला भाग जाते का 12ना? तर 12 0 3. आता कोण उतरले? तर 12 बरोबर. तर इथं हा जो वाचला याला आपण काय म्हणतो? रिमाइंडर. मराठीमध्ये काय म्हणतो? बाकी. काय म्हणतो? हा जो आला याला आपण काय म्हणतो? भागाकार म्हणजेच क्वोशंट. काय म्हणत असतो? ज्यांनी आपण भागाकार केला, ज्यांनी भाग दिलो, ज्याच्या टेबल बोललो त्याला आपण काय म्हणतो? विभाजक. किंवा आपण म्हणतो त्याला डिवायझर. आणि ज्या संख्येला भाग देतो त्याला आपण विभाज्य म्हणतो. आणि त्याला म्हणतो आपण काय? डिव्हिडंड. काय म्हणतो? डिव्हिडंड, ठीक आहे. ज्याला भाग देतो, ठीक आहे. एवढ्या गोष्टी समजल्या. तर यांच्या काही एक रिलेशन राहते, संबंध. तो फॉर्म्युलामध्ये कसा मांडू शकतो यांना? तर हा जो डिव्हिडंड राहते इज इक्वल टू क्वोशंट इंटू डिवायझर. क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. म्हणजे विभाज्य इज इक्वल टू भागाकार इंटू विभाजक प्लस बाकी. म्हणजे बरोबर ही संख्या आली असती बघा. भागाकार किती आहे? 203. आणि हा किती आहे? 12 प्लस 0. यांचा गुणाकार कराल तर बरोबर केवढी संख्या येईल? 2436. आता यामध्ये काय होते इकडे? आता 17 येते. 17चा टेबल येते तर चांगली गोष्ट आहे. नाही येत असेल त्याचे बी पाहू आपण भागाकार, ठीक आहे. कोण खाडकुळ चालू आहे? नको करू, राहू दे. 17चा टेबल येते आपल्याला. तर 17च्या फाड्यात 2 तर नाही आहेत. 2 संख्या घ्या, 2 अंक घ्या. 24 येते का 17च्या फाड्यात? मग तिच्यापेक्षा लहान घ्या. 17 1 तर राहिले किती? हे मायनस करायचे तर किती राहिले? 7 राहिले. अरे 7 राहिले असते. 14तून 7 गेले 7 0. आता कोण उतरला खाली? मग पुन्हा 17च्या फाडा 75 येतपर्यंत. 17च्या 68. 17 5 85. 85 मोठी आहे तर लहान कोण आहे?
तर 17 चौ राहिले किती? 7 राहिले. पुन्हा कोण उतरला आता? तर 71 येते का 17च्या भाड्यात? तर पुन्हा 17 चौ आता 17 दुने राहिले किती? बरोबर. ते हे झाले काय? हे डिव्हिडंड, हे डिवायझर, हे बरोबर. हां, त्यांना जर अशा रूपात मांडलो असतो म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि त्यामध्ये काय मिळवलो असतो? 4, तर बरोबर कोणती संख्या आली असती? 24,518. कळलं का? ओके. आता हा तर ठीक आहे. सपोज मी म्हटलं याला भाग द्यायचा 41 न. आता 41चा टेबल येते का तुम्हाला? अरे 41चा टेबल येते का? नाही येत. मग तर टेबल बनवावा लागतो. आताच आपण पाहिला की जसा इकडे लक्ष द्या, 7 तर काय समजला? या दोघांच्या गुणाकारा एवढी संख्या कुठे येत असते? इथं येत असते. अरे येत असते. तर आपल्याला पण तसंच करायचं आहे. गुणाकार करून चेक करायचं आहे. ते 41 एक 41, 41 दुने म्हणजे 2चा मल्टिप्लाय केला असता तर डबल करा त्याच्या. आता 82 तर मोठी झाली असती म्हणजे 41 एक, मग किती राहिले? कोण उतरला? सपोज हा 7 आहे. कोण उतरला? आता 41 दुने 2चा गेला असता. हां, आता कोण उतरला? 0. कोण उतरला खाली? 41 दुने 82 होते. तर 41 एक किती वाचले? बरोबर. आता कोण उतरले? आता काय करायचं? 41च्या नाही येत ना, तर 40चा टेबल इझी आहे. 4चा टेबल म्हणजे 40चा टेबल, फक्त शून्य वाढवा लागेल तुम्हाला. 4 एक 4 दुने 4 तिक 12 म्हणजे 120, 40 त्रिक 120. 40 चौ केला असता तर 16 म्हणजे 160 आला असता. मोठी झाली असती. अरे बरोबर. म्हणजे 40च्या टेबलमध्ये अगर पाहिलं तर कितव्या नंबरवर येत आहे? 3ऱ्याच्या जवळजवळ येत आहे. तर 41ला मी कितीचा गुणाकार करून पाहिन? 3 एक आणि 4 तिक येत आहे त्याच्या जवळपासची संख्या. म्हणजे 41 3 जा 123. राहिले किती? कोण उतरले? मग 41 2 तर किती होते आपला? 82. तर 1 चालल. हा, तर 1 किती राहिले? याच्या समोर अजून एक नंबर असता तर इथे किती वाचले? इथं. आता कोण उतरला असता? आता थांब ना बे. 269 पर्यंत पोहोचायचं आहे मला. तर मी पहिले 40चाच टेबल म्हणून पाहतो. 270 पर्यंत पोहोचतो का तर पाहतो. 269 आहे ना. 270 पर्यंत जवळपासचा 40चा म्हणजे 27 पर्यंत. 270 म्हणजे 27. अरे बघा, 4चा टेबल आणि 40च्या टेबलमध्ये काय फरक आहे? फक्त शून्यच तर लावायचं आहे. तर इथं मग 27 पकडतो. 27 हा शून्य कॅन्सल. 27 पर्यंत पोहोचायचं आहे 4च्या टेबलमध्ये. तर 4 सक 24, 4 7 मोठी चालली. 7वर मोठी चालली. आपल्याला तेवढी पाहिजे का? 4 सक 24 म्हणजे 240 पर्यंत पोहोचलो असतो मी. तर मी 41ला कितीचा गुणाकार करीन? 6. 6 एक 6 चौ. तर 41 6 जा
किती राहिले? ऑलरेडी लहान आहे 41 पेक्षा. तर हा राहिला असता आपला काय? हा काय राहिला? हा डिव्हिडंड आणि हा बरोबर. मग पॉइंटमध्ये पण आपल्याला सोडवता आलं. बरं, याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे तर कसं लिहिलं असतं ते सांगा बरं मला. मी एक सांगतो, बादमध्ये याच्या तुम्ही सांगाल. ठीक आहे. सपोज हा आहे 37 आणि हा आहे 7. तर 7 राहिले किती? याला आपण असं पण लिहू शकतो 37 भागिले 7. यालाच आपण 37 भागिले लिहू शकतो. आणि याचा मिक्स फ्रॅक्शन कसा लिहिलं असतं? समोर किती? 9. इथं किती? जेवढ्याचा भाग गेला तो समोर कितीचा भाग गेला? आणि जे बाकी राहिले बाकी 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 हे कुठं लिहितात? समजलं का? असा भागाकार केल्यानंतर असं लिहिता येते. असं याच्यावरून डायरेक्ट लिहिता येत. असा भागाकार चेक करावा लागते. जो बाकी वाचला तो वर, जेवढ्याचा भागाकार गेला भाग गेला तो समोर, आणि ज्यानं भाग दिला तो खाली. कळलं? चला याच्याबद्दल सांगा कसं लिहू. समोर किती लिहू? 12 13. वर किती? आणि खाली? समजलं? याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. पूर्णांक युक्त अपूर्णांक. मराठीत काय म्हणतात? इंग्लिशमध्ये? ओके. हां, याला जर मला पॉईंटमध्ये सोडवायचं आहे तर, जर याला समोर सोडवायचं आहे मला पॉईंटमध्ये, काय करू आता? बघा, 41 पेक्षा लहान संख्या आली. आता भाग जाते का? नाही. ते एक पॉईंट असा ठोकून द्यायचा. ठोकला पॉईंट. इकडे पॉईंट ठोकता बरोबर इकडे शून्य वाढला. इकडे शून्य 23 होते, एक शून्य वाढला. आता 230 झाले. आता 41चा टेबल म्हणा. 22 पर्यंत 23 पर्यंत. 4 पंचे 20. 40ला 5चा गुणाकार केला तर 20 पर्यंत पोहोचतो. तर 41ला 5चा गुणाकार करा. 5 1 5 5 4. तर 41 5 जा किती आला असता? राहिले किती? 25. अरे हो. मग अजून शून्य. आता पॉईंट द्यायची गरज. एक वेळा पॉईंट दिल्यानंतर मग आपण कंटिन्युअसली शून्य वाढवू. मग 6चा 6 1 6 6 येतात. तर 41 6 जा. इथं 6 लिहिला तर इथं किती लिहू? 240. अरे बरोबर. किती वाटले? है ना? तसा वाढत वाढत जाईल आणि इकडे पण वाढत वाढत जाईल. तर हार्डली 2-3 पॉईंटपर्यंत काढायचा. पॉईंट नंतर 2-3 संख्या. ठीक आहे? जमेल भागाकार? हां, ओके. आता असा असता तर येते का तुम्हाला 125चा टेबल? येते का? मग येते का तुम्हाला 144चा टेबल? मग तेव्हा कामात येतात आपल्याला काय? मग कसोट्या झाल्या की नाही? झाल्या. तर मग इथं सांगा कोणत्या संख्येने याला रिड्यूस करू शकतो? तो जो रिड्यूसवाला येईल त्याच्या भागाकार करा तुम्ही. तर याची व्हॅल्यू आणि त्याची व्हॅल्यू कशी येईल? सारखी. गोष्ट कळली? बघा, मी एका उदाहरणावरून सांगतो.
ठीक आहे. आता एक तर असा सोडवा डायरेक्ट, याच्या उत्तर किती, तर तुम्ही असा सोडवल्या असत्या या प्रकारे 24/8, 8 त्रिक आला असता किती, इकडे किती आला 3 आला असता. जर मी याला रिड्यूस करत आहो, रिड्यूस म्हणजे बघा लक्ष द्या, म्हणजे सारख्या संख्येने वरतं खालतं भाग देत आहो अगर से, जसा 4 दुने 4 भाग दिलो ना, 4 सक, मग 2 एक 2 त्रिक, तरी बी किती वाचला, सेम उत्तर आला की नाही आला. म्हणजे असा डायरेक्ट भागाकार करण्यापेक्षा तुम्ही रिड्यूस करत करत पण जाऊ, उत्तर कसा येईल, सेम उत्तर कसा येईल, समजलं का. फॉर एक्झाम्पल अजून दुसरा घेतो मी. ठीक आहे. आता 84च्या टेबल तुम्ही म्हणाल आणि मग भागाकार काढाल. ठीक आहे. बघा 84 पेक्षा का घेऊन 24 घेतो. ठीक आहे. चला बघा, तर तुम्ही असा भागाकार केले असत्या 136 भागीला, बरोबर. हां चला करा. तर 25च्या टेबल येते 25 पाचा 25 पाचा 125, तर 125 पर्यंत म्हणजे 5 ने गुणाकार करून पाहतो, 5 20, हातचे आले 5 दोन्ही 10 2, 6चा करून पाहतो, 6 हातचे आले 6 दोन्ही 12 2, 12 2. हा तर मोठा चालला, म्हणजे कोणता भाग जाईल, तर 24 पाचा किती आले 6, आणि इथे किती आले, म्हणजे आता लहान संख्या आली तर पॉईंट दिलो, किती आला, बरोबर. हां मग भाग द्या अजून. 24 सक 144 दिसला, आणि 7च्या दिलो असं तर मोठी गेली असती अजून. आता 24 देऊन पाहतो, 7 7 दुने 14 2, मोठी चालली तर कितीच्या देऊ, तर 24 सक 144, वाचले किती, का 16 वाचले ना का. हां मग पुन्हा 0 आला, पुन्हा 6च्याच जाईल, म्हणजे तेच येणार आहे. आता असं न करता, म्हणजे आता किती आला असता याच्या 5.666 डॉट 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 आला. आता 24चा सपोज तुम्हाला टेबल नाही म्हणायचा आहे, तर याला रिड्यूस करा, कसोट्या लावा. कसोट्या लावला असता तर काय झालं असतं बघा, कितीने जाऊ शकते, 4 सक 4 भाग दिला ना, 4 तिक 4 चौ 34/6 आला असता. अजून 2 न कट्टे 2 त्रिक 2 एक 2 2 साती, आता कट्टे का. पण हा भागाकार करणं तुम्हाला सोपा राहील बघा. 3 5 15, हातचे आले पॉईंट दिला आपला, बाकी राहिले 2, 3 सक किती राहिले 2, 3 सक किती राहिले 2, चालला 6 6 6 6. तर याचा भागाकार करा, नाही तर असा डायरेक्ट करा, उत्तर कसा येत आहे, बरोबर की नाही. पण मग हा एवढा मोठा टेबल म्हणाले आपल्याला किती वेळ लागला होता, बे काय करतास, इकडे लक्ष दे. हा एवढा मोठा टेबल म्हणाले आपल्याला किती वेळ लागला. अजून 3 अंकी संख्या असती तर खाली अजून वेळ लागला असता. तर म्हणून आपल्याला कसोट्या येणं खूप गरजेचा आहे.
कसोट्यानं आपण काय करू शकतो, वर खालतं, जसा याला पण नाही याला पण सारख्या संख्येनं पहिले भाग देऊन द्या आणि त्याला लहान करा. लहान केला, अजून जात असेल अजून द्या, जोपर्यंत द्यायचा जोपर्यंत जाना बंद होत नाही तोपर्यंत. आणि मग जाना बंद झाला तर मग पॉईंटचा भागाकार करता, तर तेच उत्तर तोच येते. कळली गोष्ट, लक्षात राहील. आता बघा आपण आता हे उदाहरण पाहू म्हणजे समजेल तुम्हाला. छोटा हां, आता 144च्या टेबल येते का आपल्याला? मग काय करू शकतो, तर याला पहिले कसोटी लावून सनी याला लहान करू शकतो. याच्या भागाकार करायचा आहे आपल्याला. पॉईंटमध्ये संख्या काढायची आहे. पॉईंटमध्ये जात असेल पॉईंटमध्ये, नाही तर पूर्ण भाग, बरोबर. तर मग याचा भागाकार हा असा करण्यापेक्षा याला पहिले का करून आपण कसोट्या लावून याच्यावर, मग कितीनं कटू शकते? 2 तर कटते, पण 4 कटते. तर 4 काटून जेवढ्या मोठ्या संख्येनं काढता येईल तेवढ्या मोठ्या संख्येनं काटायचा. समजलं? लवकर येईल. हां, 9 बी कटते. पहा 4 4 8 8 1 आणि वर 7 5 12, 7 5 12 6 18, 9 कटत आहे. पहिले 9 काटतो. 9 काटणे म्हणजे याला 9 भाग देणे. 9 भाग देणे तर हा माइंडमध्ये करावं लागते. तुम्ही हा असा करून पाहू शकता, पण हा असा करण्यापेक्षा इथंच 9 आपल्याला करता आला. बे लक्ष दे इकडं, का पाहिजेस त्याच्याकडं? हा का? आपल्याला इथंच काटपीट करता आली. जो भागाकार इकडे करतो तोच इथं करायचा आहे प्रमाणात. बघा इथं काय केलं असता, 9 1 किती राहिले? 5 राहिले, 4 उतरले, 54 झाले, 9 सक असाच केले असता की नाही? आखरीला 0 आला असता. हा जो भागाकार आहे हा इथं डायरेक्ट करायचा. कसा बघा, 14 आहे, 9 आपण जो हा जो प्रोसेस आहे हा प्रोसेस हा पूर्ण इथं करायचा आपल्या दिमागात. 14 आला असता पहिले, तर 9च्या पाड्यात 14 नाहीत म्हणून 9 1 हा 1 का लिहिलो मी ना, हा वाला लिहिलो यातला 1 भागाकारातला 1 इथं. 9 1 14तून 9 गेले. 5 वर आता कोण उतरले? 5 वर 4 म्हणजे 9 सक. समजलं? समजलं? ही जे प्रोसेस आहे हे कुठं करायची? माइंडमध्ये करायची. कुठं करायची? इथं सांगा आता मला 57 आहे, तर 9च्या भाड्या त्याच्या जवळपासची संख्या. 6वी वाले शांत, 5वी वाले 9 सक. तर इथं 54 लिहू की 6 लिहू? 6. तर 57 मधून 54 गेले, किती राहिले? हे नाही का मागे येऊन ऐकते तशीच बोलते नालायक, पण स्वतःचा डोकं लावत नाही. नाही वेगळे करावसाठी आली सीता मूर्ख. 57 आहेत ना, 9 सक 54, तर 57 मधून 54 गेले, किंवा 54 पासून मोजत नाही 57 पर्यंत. 55 56 किती आले? त्या 3 वर कोण उतरले असतील? उभी हो. त्या 3 वर कोण उतरले? आता भागाकार करायचा आहे, कोण उतरले असतील? म्हणजे याच्या लक्ष राहते का? हां, इथं 9 1 9 लिहिला होता, 14 मधून 9 गेले, 5 राहिले दिमागामध्ये. त्या 5 वर कोण उतरले होते? 4. 5 वर 4 म्हणजे 54 झाले, आणि मग 6चा भाग गेला
इथं सांग ना, 9 सक 54, 57 मधून 54 गेले, 3 राहिले, त्याच्या बाजूला कोण उतरले आता? 6. त्याच्या बाजूला कोण उतरले? 6. त्याच्या बाजूला हे 6 नाही, हे वाले 6. कोणते वाले 6? बाजूवाले. ठीक आहे, 6 उतरले, 3 वर 6 म्हणजे किती झाले? 3 वर 6 म्हणजे 36 झाले. 36. तर 9च्या भाड्यात 36 येतात का? कोणत्या नंबरवर? 9 चौक. आता या 6ला काटायचा आणि किती लिहायचा? 6. बरोबर, 36 लिहायचा. येडपट. हां, आता किती राहिले? 64 आणि 16. तर 16च्या भाड्यात 64 येतात का? डायरेक्टच येतात. तर 16 एक पहिले कितीनं काटला? 9 न. दोघांना पण कितीनं काटला? ना. आता डायरेक्ट कितीनं काटत आहो? 16 एक 16, 16 म्हणजे किती उत्तर आला असता? मी न 144च्या टेबल म्हणलो का? म्हणलो का? गुणाकार करून पाहिलो का? भागाकार करून पाहिलो का? आणि म्हणूनच कसोट्या इम्पॉर्टंट आहेत आणि कसोट्याच्या आपल्याला पाठांतर करणे. तो बंद कर खेळणं चेंडू बॉम्ब. आता बघा, हा आता 125चा तुम्हाला टेबल येते का रे? अरे येते का? तर मग आपण कसोटी शिकला की ज्यांच्या शेवटी 5 किंवा 0 असेल तिला कितीने भाग जाऊ शकते? कितीने जाऊ शकते? कितीने जाऊ शकते? 5ने देऊन पाहतो. आता पहिले खालच्या संख्येला 5ने भाग देऊन 5 दुने 12तून 10 गेले. 2 वर 5 उतरले. हां, मग 5च्या भाड्यात 25 येतात का? 5 5 हां, चला वर. 5च्या भाड्यात 3 नाही येत तर 2 पकडा, 34. हां, मग 5 6 जा 6 जा दिमाग में. 34 मायनस 30 किती वाचले? 4 वाचले. 4च्या बाजूला कोण आले असते? 4च्या बाजूला कोण आले असते? कुठं लक्ष आहे बापू? कुठे लक्ष आहे का? कुठे लक्ष आहे? कान खजुरे. ते बाकीचे लोक बोलून राहिले आणि तू का करून राहिला सालू? हा, 60 चेंडू बॉम्ब. अबे माझ्यासोबत बोला, इंटरॅक्शन करा, विचार करा. मागच्या वाला ऐकून दोन असे या भाभीसारखे करा नको. हे भाभी का करते? पहिले नाही बोल, मागच्या 2 ऐकलं, मागच्या 2 म्हणला 2. विचार करा. मी जसा म्हणतो तसा करून पहा. हां, एवढ्यातून एवढे गेले, किती राहिले? तर डोक्यामध्ये विचार करायचा त्या गोष्टीचा. समजलं का? बाहेर नाही पाहायचं. बाहेर पप्पा बी येऊन डोरवर उभे राहतील तरी पण पाहायचं. समजलं? आणि जो पायतांनी भेटला त्यानं लाता खाल्लं. तर 34 तर नाही येत 5च्या भाड्यात. तर मग 30, 5 सक 30 म्हणजे 5 6 जा 30. भागाकार डोक्यामध्ये चालू पाहिजे. 34 मायनस 30 किती राहिले? 4. बाजूला कोण आला? 5. 4 वर 5 म्हणजे किती झाले? हां, चुपचाप राहा, उभी हो. आता कितीच्या भाग चाल? आता कितीच्या भाग चाल? पाचचा टेबल म्हणायचं आहे तुला. आणि राहिले किती होते? हां, तर सांग ना. तर 45 येतात का 5च्या टेबलमध्ये? तर कोणत्या नंबरवर? हां, तर मग पहिलं दिमाग लावलीस का तुला? तर 5 9 किती आला? आता भाग जाऊ शकते का?
आता कटू शकते का? दोन्ही सारख्या नंबरनंच कटले मग नाही कटू शकत तर घ्या ना मग इकडं असा गच्चक गच्चक गच्चक. 25 टू जा किती वाचले पॉइंट. मग 25च्या भाडा नाही आहे तुम्हाला. 25 सक 150 आणि 25 साता किती राहिले 15 राहिले 15 पक्का ना. हां मग 25 सक 25चा डबल लन करा रे किती आला 2.76. समजलं कळलं तर भागाकार समजला. तो साधावाला भागाकार तर येतेच हा वाला आला काटपीट करता आली घेऊन मग याच्यावरचे 1-2 प्रॉब्लेम. आता एकाची पाडी. हाँ और जिसको नहीं आया उसकी तोड़ूंगा मैं नाड़ी. ठीक है चलेगा ना भाभी. करेक्ट उत्तर द्यावी. ठीक आहे. हाँ अंधेगड़ी हाँ ये ठीक आहे. हां चलो हे नंबर आहेत आता यांना काटपीट करायची. सबसे पहिले 256च्या टेबल येते का तुम्हाला. मला तर नाही आहे. तुम्हाला येते का. तर मग कसोटी कोणती लागून राहिली 8ची लागून राहिली. लास्टच्या 3 संख्यांना भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने पूर्ण भाग. तर 8 चालला तर 8 देतो बघा. 8 त्रिक राहिला किती 25 मधून 24 गेले 1 वर 6 उतरले 16 झाले. 8 दुने 8 चौ मग 4ले जाते का 0. अरे बरोबर. अबे 4ले नाही जात ना. मग 4च्या बाजूला कोण उतरले असते. अरे 8 चौ 32 32 मायनस 32 0 खाली 4 उतरले 4ला भाग गेला का. तर 8 0 0 तर 4 राहिले खाली कोण उतरले. तर 8 सकम राहिले किती बरोबर. आता कितीनं कटते
4 कट्टे कोणावर 4 आला एक आमरे वगैरे लास्टच्या 2 संख्येला 4 जाते का मग 2 काढतो बे एक बे एक राहिला बे सक बे दुने बे शून्य बे त्रिक म्हणजे 203 न हा 16 आता कट्टे का आता नाही कट्ट आता काही कसोटी लागत तर मग आता डायरेक्ट असा भागाकार करा 16 एक बरोबर अरे मायनस झाले ना 16 दुने किती राहिले बरोबर पॉइंट दिला 16 कम छोड़ीन आटा अरे बरोबर किती राहिले बरोबर सोडीन 7 बरोबर 16च्या भाड्यात 80 येतात की नाही येत 16 पंजे जमला कार्यक्रम तर कितीच्या भाग गेला 12.687 कळलं आता एवढा मोठा भागाकार काढायला 256च्या टेबल म्हणाले किती वेळ लागला असता बरोबर हां म्हणूनच कसोट्या आल्या पाहिजे हां कितीनं कटू शकते 7 न कटते कारण खाली 714 दिसला आपल्याला सटण्याने बिलकुल आहे का नाही तर 7 एक 7 शून्य 7 दुने 7 साती 7 शून्य 7 पाचा तर 705 भागिले 102 आता नाही कटे अरे कटते का त्या 7च्या दिलो असतो तो 714 झाले असते इतर रे तर मग 6च्या किती आला असता 102 गुणिला 6 साइन दुने हातच्याला 6 शून्य शून्य 1 612 आला असता किती राहिले अरे राहिले हां मग नऊच्या 9 दुने 18 9 एक अरे बरोबर हां किती आला असता 102 गुणिला 9 करा ना रे 9 दुने 18 हातच्याला 1 इथं आला 9 एक 9 लिहिलो का मी ना बरोबर अरे बरोबर एक जा बरोबर पुन्हा एक जाच एकचाच गेला असता ना तर किती आला 6.9111 बरोबर मग कितीनं कटल 9ची कसोटी लागत आहे
लावा. नवनं काटायचं आहे. काटांत 9 त्रिक 2 राहिले. मग पुन्हा जमलं. वर पण 9नच काटा लागल पहिलं. हां 9 सक किती राहिले. 55 मधून 54 गेले. 1 वर कोण उतरला. 4. हां 9 1 मग किती राहिले. 14 मधून 9 गेले. 5 वर 4 उतरले. 9 सक म्हणजे किती आला. बरोबर. हां मग कितने जाते. नाही जा. 6 12 ने 1 13 राऊंड आला. 11 न नाही जा. चांगल्यानं पहा. चांगल्यानं पहा. चांगल्यानं पहा. पाहून घ्या. 11 5 55. 61 मधून 55 गेले. 6 राहिले. जाते की नाही जा. तर 11 त्रिक 11 न काटलो बेटा. 11 5 तर 61 मधून 55 गेले. 6 वर कोण उतरले. 66 झाले. 11 सकम काहून जमून ना राहिला का रे बेटा. जमून ना राहिला. खिडे गडून राहिले खालचे. हां थांब येतो. ते ठोकून देतो खिडे. बरोबर आहे का नाही. गडून राहिले ना त्याने. बरोबर बसून ना राहिला. आता जाते का. तर आता साधा भागाकार करा ना. अरे 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 3 1 कोण उतरले. 3 8 अरे हो किती राहिले. पॉईंट दिला. 3 सक 2 3 सक 3 सक 3 सक 3 सक. जमला. समजला सगळ्यांना. तर अशा प्रकारे आहे भागाकाराचा कन्सेप्ट. ठीक आहे. आता किती मिनिटाचे झाला पाय बरं. 43 ना. तर नमुना प्रश्न मग मी घेऊन घेतो. झाला. मग एक्सरसाइज कोण सोडवाल. अरे वा तुम्ही सोडवाल. अबे बहुत हुशार आहे तुम्ही तर. हां कोणत्या ट्युशनला जाता मी. हो काही सांगता मा नाव बदनाम करता. तर नमुना प्रश्न पाहून घेऊ ना आपण छानपैकी. नमुना परिस्न भागाकाराच्या एका उदाहरणात बे भाजक मतलब डिवाइजर किती दिलेला आहे. अरे भाजक वाचाना भोकणे नु चांगलं ना. भागाकार बाकी तर भाज्य किती. तर आपल्याजवळ फॉर्म्युला होता बघा. भाज्य इज इक्वल टू भाजक इंटू भागाकार कोण होते गाडीवर. आता गाडीवर गेले ते कोण होते गाडीवर. हां नाही आता गाडी गेली त्याच्यावर कोण होते. कोण होते बेटा. म्हणजे तुमचा पूर्ण लक्ष माझ्याकडे आहे. नाही तुला म्हणत आहो मी. आता गाडीवर ते गेले ते कोण होते.
माणूस होता, बाई होते? वा बेटा, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्ष कोणाकडे आहे? एकानं जरी म्हणलं नसतं का काकाजी होते का काकू होत्या, तुमच्यावर दणका बसला असता आता. हो का नाही? किती माणसं होते? ए शाबास, म्हणजे पूर्ण लक्ष इकडे होता नाही का माझ्याकडं? वा 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 वा, मोठे हुशार पोरं बे तुम्ही. मला माहिती आहे कोण कोण पाहत होते तर तिकडं. होतीस का नाही? असा का इथे दिसलीस मला? इथे दिसते बरं, इथे दिसते कोण कोटी पाहत आहे म्हणून. होतीस का नाही पाहत? हां, कोटी बोलतेस. भाजक किती आहे? भागाकार प्लस बाकी. तर पहिले बेरीज करून घेतो. हो म्हणले ना, कोण कोण म्हणला? हे शो ना, हे शो ना. हो नाही म्हणलीस तू ना. अबे पहिले का कराल? समजलं का? ए डोळस बाबू, लक्ष दे ना का? हां, राऊत राऊत, हां तर लक्ष दे ना. मग तर पहिले गुणाकार करायचा बेटा. कंचे भागू बेव, 9 1 9 दुने 18 चे 8, हातच्याला 1, 9 1 9 ने 1 प्लस जोडून घ्या बेटा 90 1010 1100 पक्का. 9 ने 1 10, हातच्याला 11, हातच्याला 1. ओके, 1100 पहा बरं आहे का मग? समजलं? हां, हा फॉर्म्युला आपल्याला मांडता आला. सेकंड काय म्हणते? 41 ने 8543 ला भागल्यावर भागाकार किती व बाकी? सोपासा प्रश्न. असे सोपे सोपे प्रश्न राहतील, मग सोडवाल नाही तुम्ही? वार वाटते. 41च्या टेबल येते का मग आपल्याला? ते 41 1 41 दुने येते तरी बे. किती राहिले? कोण उतरले? मग कितीच्या जाल? यस, डायरेक्ट 3 नको उतरवाल. हाँ, काय काय राहते लगेच तर. ए क्या कर रही है भाई, बंद करो नोटबुक. 0 चा भाग जाएल 34 जैसा जा. हाँ चलो, 41 के फाड़े में 3 से 43 आते हैं क्या? तो 40 का फाड़ा बोलो 34 तक. 4 8 32, 4 8 32 भाई 40 गुनीले 8 320 तक जा रहा है. और 9 का किए तो 36 बड़ा आ रहा है. अरे बड़ा आ रहा है ना, ये माइंड में करने का. तो 360 बड़ा हो रहा है, इसलिए 8 का मतलब 41 को कितने का? 8 का. 8 1 जा 8 चौ जमली पुड़ी. तो कितने का? 13 मधून 8 गेले, 33 मधून 32 गेले. तर बघो आता जो सामोर आहे, लक्ष द्या. इथे सामोर कोण आहे? मागे कोण आहे? तशाच क्रमात पाहिजे. म्हणजे पहिले आला असता 208, मग आला असता सेम उत्तर बघा इथं आहे 15 ने 208. पण इथं सामोर कोण घेतलेला आहे? तर तो उत्तर चूक राहील. कळलं? चलो वाढेंगे सामोर. तेरे बिन लगता नहीं ओ जान जान रे, ओ जान जान. हां, एका संख्येला 15 ने भागले असता 7 उरते. 16 ने भागले असता तर ती संख्या. आता कसं कळाल? 15 ने भागल्यावर किती उरते म्हणते? 7. तर आता अशा बहुत संख्या राहतील.
बरोबर आहे. जसा 15 एक 15, त्याच्यामध्ये 7 मिळवा 22. 22ला भाग दिला 15नं 7 उरते. 15 दुने 30, 7 मिळवा 37. 37ला 15नं भाग दिला तर 7 उरल. अरे बरोबर, अशा बहुत संख्या भेटतील ना आपल्याला. तर एक एक काढतच राहाल का? अबे त्याच्यापेक्षा काय करा, ऑप्शन चेक. काय करा, पहिली 200 आपला 2000 किती आहे बे, 2252. 15ने भाग द्या पहिलं. आणि इकडे 16ने भाग द्या. आता हा भी बहुत लंबा जाईल यार, इथं काहीतरी दुसरी टेक्निक असायला पाहिजे. सोळा आणि 15चा गुणाकार, त्याच्यामध्ये 7 9. भागाकारच करून पाहिला. हां इथं कसोटी लागू शकते बघा, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, 16ने भागले तेव्हा किती बाकी उरते म्हणते, 1. म्हणजे तो 1 नसता त्याच्यामध्ये जास्तचा, तर तिला 16ने पूर्ण भाग गेला असता. कोणत्याही संख्येला 16ने पूर्ण भाग गेला असता. तर कोणकोणत्या संख्या आहेत चेक करून पहिले आपण. 1 नंबरवर हे आहे, 2 नंबरवर 2 2 5 4, 3 नंबरवर 2 2 5 7, 4 नंबरवर 2 2 5 8. आता लक्ष द्या, इथं चेक का करायचं आहे. 16चा फाळा कोणाकोणाला येते रे, सांगा चला. बरोबर आहे. या पाण्यामध्ये एक तरी विषम संख्या दिसली का तुम्हाला? पहा बरं, म्हणजे सगळ्या संख्या कशा आहेत, बरोबर. म्हणजे 16ला समसंख्येला भाग जाऊ शकते. तर आपल्याला पाहिजे अशी संख्या जे विषम असेल. काहून का हे सम आहे, एक बाकी उरते म्हणते. जर हिच्यातून 1 मायनस केलो असतो तर 51 आली असती. तर 51ले भाग गेला असता का 16नं लास्टमध्ये भाग. बघा मी म्हटलं की बा 37ला 5ने भाग दिल्यावर 2 बाकी उरते. तर 5 7 हे 2 बाकी उरले की नाही. हे 2 या 37 मध्ये नसते, म्हणजे 37 मधून 2 मायनस करा तर पूर्ण भाग गेला असता. हा म्हणते 16नं भाग गेल्यावर 1 बाकी उरते, म्हणजे हा 1 नसता तर पूर्ण भाग गेला हो की नाही. तर पहिले मायनस करा बरं. 1 2 2 51. हिला 16नं भाग जाईल का, हिच्यातून मायनस करा 1 2 2 5 3. हिला 16नं भाग जाईल का, हिच्यातून मायनस करा -1 2 2 5 2 2 5 6. 16नं भाग जाऊ शकते. गेला का, जाऊ मग -1 करा हिच्यातून. 16नं भाग जाईल का, अरे हट. म्हणजे एकच संख्या अशी भेटून राहिली जिच्यातून 1 मायनस केल्यावर 16 भाग जाऊ. बाकी 3 तर कॅन्सलच झाल्या. तर तोच उत्तर राहील. आणि तिलाच 15नं जेव्हा भाग दिल्या असत्या तर बाकी किती उरला असता, नाही 15नं भाग दिल्या असता किती बाकी उरला असता. तर कोणता उत्तर येईल आपला, कारण एकच तशी संख्या आहे जिच्यातून तो 1 मायनस केला तर समसंख्या येते. ऑलरेडी सम आहे, तिच्यातून 1 मायनस कराल तर कोणती येईल, जमल का खेळ. अरे खेळला जमला पाहिजे ना. चलो है. हां
स्नेहलने 15 फुलांचे 48 हार केले म्हणते. पूर्वाने तेवढ्याच फुलांचे 9 हार केले म्हणते. तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली. तर बघा 15 फुलांचे किती हार घेतले बाईनं स्नेहलनं. तर टोटल फुले किती गुणाकार करावं लागल. सपोज मी म्हणलं एका हारीमध्ये 7 फुलं किती असे 3 हार बनवले मी. तर फुलं किती झाले म्हणजे काय केल्या दोघांच्या 7 आणि 3च्या काय केल्या 7च्या जागी 15 आहेत फुलं आणि 3च्या जागी. तर गुणाकार करीन तर मला टोटल फुलाची संख्या भेटेल का नाही भेटेल. भेटेल का नाही भेटेल. भेटेल का नाही भेटेल. भेटेल का नाही भेटेल. तर 15 5 75 750. हां 750 मधून 30 मायनस करा 720. याचा गुणाकार किती येईल पहा बरं. 15 8 120 15 4 60 न हे 12 जमला. म्हणजे एवढी काय होती फुले होती. आणि एवढ्याच फुलांचे पूर्वाने तेवढ्याच फुलांचे किती हार केले म्हणते. तर आता एका हारीमध्ये किती टाकले तर का करावं लागल. तर 720 भागीला किती 9 8 होतेत का रे. ना शून्य खाली उतरवता तेव्हा वरतं शून्य लावून टाकायच्या. म्हणजे एका प्रत्येक हारीमध्ये किती आले प्रत्येक हारीमध्ये 80 फुले आले. समजलं. हां आता एक राहिला. नाही 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल. तर पहिले 4 ने भागून पहा आणि नंतर 3 ने भागून पहा. तर 4 1 4 2 4 2 3 3 1 राहिला 8 आले 3 सक 0 राहिला 8 आले 3 2 2 राहिले 3 8 किती राहिले. तर कितीचा फरक पडला भागाकारात वाढला की कमी झाला. मग किती न मायनस करा. फरक इज इक्वल टू 1628 भागीला बरोबर 8तून 1 गेला कितीचा फरक पडला. समजलं. तर जमल की नाही जमल. तर एक्झरसाइज पहिले कोण सोडवल नंतर कोण सांगेल चेक कोण करल केव्हा करीन पहिले का नंतर. ज्याने नाही केलं त्याले थँक्यू. बंद कर ना तर मग मावशी.